हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा मी आज आलेले आहे तुमच्या भेटीला एक नवीन टॉपिक घेऊन. आजच्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत राईट टू एज्युकेशन याच्याबद्दलची एक अधिसूचना होती, ती उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलेली आहे. ओके, आता सगळ्यात आधी तर समजून घेऊया की ही अधिसूचना नेमकं काय होतं. हायकोर्टने ऑन जुलै 19, 2024 स्क्वॅश द स्टेट गव्हर्नमेंट्स नोटिफिकेशन डेटेड फेब्रुवारी 2024 exempting private unaided school from the obligation to reserve 25% RTE seats if they have a government, municipal or aided school within the radius of 1 kilometer. याचा अर्थ काय होतो की 1 किलोमीटरच्या परिघात जी सरकारी, पालिका किंवा अनुदानित शाळा असणाऱ्या ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहेत त्यांना 25% हे राईट टू एज्युकेशन अंतर्गत रिझर्व सीट ठेवायच्या बंधन जे आहे त्या बंधनातून सवलत हवी होती आणि त्यासाठी राज्य सरकारांनी 9 फेब्रुवारी 2024 रोजीची अधिसूचना उच्च न्यायालयाकडे काय केलेली, दाखल केलेली आणि उच्च न्यायालयाने 19 जुलै 2024ला ती रद्द केलेली. म्हणजे राज्य सरकारांचं म्हणणं काय होतं की ज्या 25% रिझर्व सीट्स आहेत ते बंधन आहे RTE अंतर्गत, राईट टू एज्युकेशन जे आहे त्यांनी बंधनकारक केलं आहे राज्य सरकारांना आणि ते बंधन काढून टाकावं ही राज्यांची अपेक्षा होती, जी की उच्च न्यायालयाने रद्द केली, म्हणजे फेटाळून लावली. आता नेमका RTE राईट टू एज्युकेशन बद्दल थोडीशी माहिती बघूयात. आर्टिकल 21A अंतर्गत जे आपल्या संविधानात आहे, कलम 21A त्याच्यानुसार 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे मॅन्डेटरी असणार आहे, म्हणजेच काय बंधनकारक, अनिवार्य असणार आहे. आता आर्टिकल 21A चा जिथे उल्लेख होतो म्हणजे काय, जीवन जगण्याचा अधिकार. हा कोणता अधिकार आहे, जीवन जगण्याचा अधिकार. आणि आर्टिकल 21A म्हणजे इथं काय आले, फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क. आणि मूलभूत हक्कांमध्ये ही गोष्ट नमूद केलेली आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना काय असावं, मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं 6 ते 14 पर्यंत. आता आपल्याकडे वर्किंग पॉप्युलेशन म्हणजे कशाला, कुणाला म्हणतात, 14 पुढील वर्किंग पॉप्युलेशन, काम करण्यायोग्य लोकसंख्या ही कोणती आहे, 14+ म्हणजे 14 वर्षांवरील मुलांनाच काय असेल, काम करण्याची मुभा. आणि त्याच्या खाली जर 14 वर्षाखालील असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, बालमजूर. आणि बालमजूर पण कायद्याने काय केलेलं आहे, गुन्हा, कारण या वयात मुलांचं वय आहे शिक्षण घेण्याचं. ओके, आणि ते देणं ही काय असणार आहे, त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे बंधनकारक आहेत. फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP ह्या 3 गोष्टी आहेत. फंडामेंटल राईट म्हणजे काय, मूलभूत अधिकार. ओके, फंडामेंटल राईट. त्याच्यानंतर 12 ते 35 मध्ये बघायला मिळेल तुम्हाला हे. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळतात, फंडामेंटल ड्युटीज. ओके, सो फंडामेंटल ड्युटीज अंतर्गत तुम्हाला काय बघायला मिळेल की प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे, हे काय आहे, बाल्याचा मूलभूत अधिकार. फंडामेंटल ड्युटीज काय म्हणतात, प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे त्यांनी आपल्या मुलांना 6 ते 14 वयोगटात शिक्षण द्यावं. आणि एक आहे DPSP, याचा अर्थ काय होतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणजेच काय की राज्याची नीती निर्देशक तत्वे. राज्याचं कार्य आहे की त्यांनी काय करावं, आपल्या राज्यातील मुलांना 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची सोय करून द्यावी. आता तिन्ही ठिकाणी काय केलेलं आहे, एज्युकेशन हा पॉइंट आपल्याला जोडलेला बघायला मिळतो. म्हणूनच आपल्या ह्या न्यूजवरून एक गोष्ट लक्षात येते की हा टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मधला शिक्षण. ओके, सोसायटी मधला शिक्षण, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. करंटमध्ये याच्यावर टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर ही तरतूद कशात आहे, राज्यघटनेचं कलम 21A म्हणजे सक्तीचं आणि मोफत शिक्षण असावं. आता इथे एक गोष्ट बघण्यासारखी आहे, मग ह्याचसाठी आता DPSP मध्ये पण शिक्षणाला इन्क्लूड केल्यामुळे, म्हणजेच काय, राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये पण इन्क्लूड केल्यामुळे राज्याची जबाबदारी बनली. राज्य म्हणजे कोण, सरकार, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचा उल्लेख इथं राज्य केला तो अकॉर्डिंग टू आर्टिकल 12. आर्टिकल 12 स्टेटची डेफिनेशन काय देतं, राज्य म्हणजे देशासाठी पण शब्द वापरला जाईल, देशातली एखादी संस्था असेल तिच्यासाठी पण अगदी तो वापरला जाईल. म्हणजे राज्याचा इथे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने अर्थ घ्यायचा आहे. ओके, आता इथे पार्लमेंटने पास केलं राईट टू एज्युकेशन ऍक्ट 4 ऑगस्ट 2009ला आणि इफेक्टमध्ये आला तो ऍक्ट, म्हणजे अंमलबजावणी झाली 1 एप्रिल 2010ला. ओके, 4 ऑगस्ट 2009ला RTE पास झाला
आणि 1 एप्रिल 2010ला अंमलबजावणी सुरू झाली. आता याच्या अंतर्गत काय सांगितलेलं की 25% कोटा, ओके, किती 25%, ह्या राखीव जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना काय दिला जावा, प्रवेश दिला जावा. हे एक काय असेल, बंधन असेल. ही तरतूद काय केली, बंधनकारक केली. ओके, रिझर्व ठेवल्या जातील. रिझर्वचा अर्थ काय, राखीव ठेवल्या जातील केवळ या घटकांसाठी. आता आर्थिक दुर्बल आणि वंचित घटक नेमकं कुणाला म्हणणार, वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटी, ज्यांची कॅपॅसिटी नाहीये की मुलांची गुणवत्ता आहे परंतु चांगलं शिक्षण देण्याची कॅपॅसिटी नाहीये. समजा आता आपण बघतोय की इंग्लिश मीडियमचे बरेचसे स्कूल्स आहेत, फीज जर बघितल्या लाखाच्या घरात अगदी पहिली दुसरीच्या फीज आहेत, बरोबर. सगळ्यांना परवडेल का, जनसामान्यांना नाही. पण मुलांना जर ते शिक्षण हवं असेल आणि मुलांची तेवढी गुणवत्ता आहे तर त्यांना इथे त्यांच्या प्रगतीमध्ये बाधा तयार होऊ नये म्हणून ही तरतूद आपल्याला काम करण्यायोग्य दिसते, बरोबर की नाही. मुलं आपली प्रगती पण करतील आणि पॅरेंट्स ज्यांची कॅपॅसिटी नाही ते आपल्या मुलांना ह्या चांगल्या शाळेमध्ये पण टाकू शकतील. किती जागा राखीव असतील, 25%. 100 विद्यार्थी असतील तर 25 कुठून असतील, आर्थिक दुर्बल आणि वंचित घटक, ज्यांची स्वतःची पेइंग कॅपॅसिटी नाहीये असे हे घटक, समाजाच्या विकासात मागे राहिलेले घटक, वल्नरेबल सेक्शन्स. ओके, ह्यांच्यासाठी काय केल्या जातील, राखीव ठेवल्या जातील. म्हणजे जर 1000 असतील तर किती राखीव राहणार, 250 सीट्स. जेवढे इक्वल, आपण काय म्हणतो इक्वॅलिटी, आपल्या संविधानात टाकले की नाही, आणि ती इक्वॅलिटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून ही तरतूद आपल्याला महत्त्वपूर्ण दिसते. आता राईट टू एज्युकेशन या कायद्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो बऱ्याचशा तरतुदी आहेत. त्याच्यापैकी प्रोहिबिशन ऑफ स्क्रीनिंग प्रोसिजर्स फॉर ऍडमिशन, आता ही एक तरतूद आपल्याला बघायला मिळते. आता स्क्रीनिंग प्रक्रियेला प्रतिबंध. स्क्रीनिंग प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, गाळणी ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आधीच इंटरव्ह्यू घेतला जातो, टेस्ट घेतल्या जातात किंवा कोणतंही अकॅडमिक काय असतात स्पर्धा, ज्यांच्यामध्ये काय केलं जावं, जिंकणं आणि मग त्या स्कूलमध्ये प्रवेश मिळेल, अशा प्रकारची स्क्रीनिंग प्रक्रिया. तिला प्रतिबंध म्हणजे हे काय केलेलं आहे, प्रोहॅबिट, हे चालणार नाही. कारण हे गट कुठले आहेत, 25%, वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटी, आर्थिक दुर्बल, ओके, वंचित समूह, ज्यांचा पॅरेंट्सचं शिक्षण असणार आहे का पूर्ण व्यवस्थित झालेलं नाही. आणि समजा इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जर इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होतोय तर त्या पालकांना थोडं ना जमणार आहे. ओके, मग ह्या जर RTE मध्ये 25% राखीव ठेवल्या पण पुढे जाऊन पासच नाही झाले इंटरव्ह्यूमध्ये तर उपयोग काहीच होणार नाही. आणि म्हणून ही स्क्रीनिंग प्रक्रियाच प्रोहॅबिट केली. दुसरं आहे नो चाइल्ड इज डिटेन अंटिल क्लास 8, म्हणजे अगदी 8वी पर्यंत कोणत्याही मुलाला काय केलं जाणार नाही, 8वी पर्यंत तो तिथे शिक्षण घेऊ शकेल, जे बेसिक आहे. 14 वयोगट जो आपण बघितला. त्याच्यानंतर 0 टॉलरन्स अगेन्स्ट हॅरॅसमेंट अँड डिस्क्रिमिनेशन ऑफ चिल्ड्रन, म्हणजे शारीरिक शिक्षा दिली गेली किंवा विद्यार्थ्याचा मानसिक छळ केला गेला, कारण होऊ शकतं ही रॅगिंग, बरोबर की नाही. कारण हे वंचित समूह आहे, आर्थिक दुर्बल आहेत हे लोक, आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचा मानसिक छळ वगैरे जर केला गेला तर याला आपण काय म्हणू शकतो, 0 टॉलरन्स असेल, शून्य सहिष्णुता. म्हणजे काय, इथे लाईटली घेतलं जाणार नाही, याच्याविषयी काय होईल, कारवाई होईल. इनकरेजमेंट ऑफ 0 टॉलरन्स अगेन्स्ट फिजिकल पनिशमेंट अँड मेंटल हॅरॅसमेंट, मुलांचा छळ आणि भेदभाव विरुद्ध काय केली जाईल, शून्य सहनशीलता बाळगली जाईल. ओके, द स्टेट गव्हर्नमेंट, आता पुढे बघायला मिळतं की बऱ्याचशा राज्यांनी काय केलं, RTE इम्प्लिमेंट केला, ऍक्सेप्ट केला, इम्प्लिमेंट केला. पण काही राज्य अशी आहेत ज्यांनी RTE एक्सेप्ट केला नाही. ओके, त्याच्यामध्ये नाव येतं पंजाबचं, तेलंगणाचं आहे, केरळ आहे, वेस्ट बेंगाल. ओके, केरळ, तेलंगणा, पंजाब, पश्चिम बंगाल. आता काय कारण आहेत की यांनी काय केलं नाही, RTE ऍक्सेप्ट केलं नाही. आता केरळ सारखं जे राज्य आहे ज्यांची ऑलरेडी एज्युकेशनमध्ये जर रेट बघितला, लिटरसी रेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शिक्षित लोकसंख्येचा प्रमाण, ते जर बघितलं तर ते ऑलरेडी हायर आहे. मग जर ते हायर आहे तर हे राज्य काय ऍक्सेप्ट करेल. आता याच्यातली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते, RTE मध्ये जर 25% हे रिझर्व असतील म्हणजे स्कूलला त्यांची फी मिळेल का, नाही मिळणार. तर ही फी कोण देणार, राज्य सरकार, स्टेट गव्हर्नमेंट देणार. आणि कोणती, स्कूल फी. पण एक्स्ट्रा क्युरिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतात त्यांची फीज कुणावर असेल, पॅरेंट्सवर असेल, कारण ते तर नाही आहे ना नमूद. तर अशा पद्धतीने मग पॅरेंट्सवर पण बर्डन येतोय
कारण का आपली मुलं ज्यांना मोठ्या चांगल्या स्कूलमध्ये टाकायचं स्वप्न बघतात इंग्लिश मिडियमच्या, आणि तिथे जाऊन जर पॅरेंट्सला हा खर्च भागवता आला नाही तर त्यांच्यावरही ताण येतो. आणि दुसरी गोष्ट काय होते इथे की जी जबाबदारी आहे फीजची ती कुणावर आहे, स्कूल फीजची स्टेट गव्हर्नमेंटवर, त्या राज्यावर. मग आता इथं पंजाब म्हणतं की आमच्याकडे ऑलरेडी स्कूल चांगले आहेत, आम्ही कशामुळे RTE ऍक्सेप्ट करू, ऑलरेडी आमच्याकडे चांगलं चाललंय शिक्षणाच्या दृष्टीने, आम्ही मागे नाही आहेत. इथे वेस्ट बेंगॉल तेलंगणाने पण ऍक्सेप्ट नाही केलं, आणि केरळ म्हणतं की आम्ही पण ओके, आमच्याकडे लिटरसी रेट चांगले, म्हणून या राज्याने RTE काय केलं नाहीये, इम्प्लिमेंट अंमलबजावणीच केलेली नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने एक छोटासा टॉपिक होता ज्याच्यावर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत क्वेश्चन येऊ शकतात. प्रीला येऊ शकतो किंवा मेन्सलाही येऊ शकतो. महत्वाचा असा हा टॉपिक होता, आणि सगळ्या एक्झामिनेशनला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. UPSC आहे, राज्यसेवा आहे, कंबाईन एक्झामिनेशन आहे, तिन्ही एक्झामला हा टॉपिक काय आहे, इम्पॉर्टंट आहे. या महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या त्या लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, थांबायचं मग. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत.